राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची आता शक्यता आहे। राज्यातील 6 जागांसाठी 28 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। त्यासाठी आता राज्यातील 6ही जागा बिनविरोध होणार अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। शिवसेना, ठाकरे गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी निवडणुकीत उमेदवारी न देण्याची शक्यता आहे। तर आता त्यामुळे भाजपा 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर येण्याचा मार्ग मोकळा होत असल्याची देखील माहिती मिळते। ही क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। राज्यातील राज्यसभेच्या जागांसंदर्भातली ही बातमी आहे। सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती दिली आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण ही मोठी माहिती बघतोय, तर शरद पवार गट आणि ठाकरे गट उमेदवार देणार नाही असं कळतंय। सविस्तर माहिती या संदर्भातली। शेजल, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या मतांचा कोटा जो आहे तो 41 पर्यंत आमदारांचा आहे। हा कोटा लक्षात घेता भाजपचे 3 उमेदवार जे आहेत ते निवडून येऊ शकतात, कारण भाजपचे 105 आमदार आणि काही अपक्षांची त्यांना 7 आहे। अजित पवार यांच्याकडे देखील तेवढ्या मतांचा कोटा आहे। राष्ट्रवादी शरद पवारांकडे मात्र मतांचा कोटा नाहीये। असं बोललं जात होतं की शरद पवारांकडे असलेले 12-13 आमदार, उद्धव ठाकरेंकडे असलेले 11 आमदार हे सगळे बघता आणि काँग्रेसची काही मतं शिल्लक राहतात, या सगळ्यांचा मिळून एक उमेदवार दिला जाऊ शकतो अशी चर्चा होती। मात्र जी सूत्रांकडनं माहिती मिळते शेजल, त्या माहितीनुसार हे 3 पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची शिल्लक मतं हे उमेदवार देणार नाहीत। जर या 3ही पक्षांनी उमेदवार दिला नाही तर आपोआपच राज्यातील निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार आहे। कारण भाजपकडे मतांचा कोटा जर बघितला तर भाजपचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात। अजित पवार यांच्या सोबत जे आमदार आहेत त्या आमदारांमधून एक खासदार निवडून येऊ शकतो आणि शिंदे गटामधून एक खासदार निवडून येऊ शकतो। मग जर ही सगळी गणितं बघता काँग्रेस 1, अजित पवार गट 1, शिवसेना शिंदे गट 1 आणि भाजप 3 अशा पद्धतीच्या 6 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निवडून येऊ शकतात। 28 तारखेला राज्यामध्ये हे मतदान होणार आहे, त्यापूर्वी 14 तारखेपर्यंत नॉमिनेशनची संधी आहे। त्यामुळे निश्चितच प्रमोद, आता खरं तर राज्यसभेच्या या 6ही जागा बिनविरोध होतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।